तर सकाळचे 6:45 वाजलेत. कुट्टी करून घेतो. तर एवढी वैरण काय पुरणार नाही, पण ही आणि गोठ्यातली काही घेतो. कुट्टीच्या पलीकडे ठेवली ना तर ही वैरण काही घेतो. कुट्टी करायची होती पण लाईटच गेली. आता वाट बघतो लाईटीची कधी येईल ते. 7:30ला तर त्याचा जायचा टाईम आहे, पण आता येते का नाही बघतो लवकर. रात्री थोडासा पाऊस आला होता तरी बाहेरचे चिल्ले पिल्ले सगळे भिजले. जास्त नाही, थोडासा आला होता. खाली जर उकरलं तर कोरडंच आहे खाली, पण हे सगळे भिजले. गंगा हे चिल्ले पिल्ले. मोत्याच्यावरती फरशी ठेवली ना तर मोत्या त्या फरशीच्या खाली जातो, मोत्या नाही भिजत. लाईट आली होती, कुट्टी करून घेतली. कुट्टी झाली आता, आणि धार पण काढायचे झाले आहेत. आता जनावरांना खायला टाकतो. बराच वेळ झाला, पिल्लू इथंच आहे, त्याला त्याच्या जागेवर बांधतो. पण धार काढून झालं ना त्याला इथं समोर बांधतो, ह्या लिंबाला गाईपाशी. आता मी चाललोय तळ्याकडच्या शेतात. तर आपला कडबा तिकडंच आहे तळ्याकडच्या शेतातच. तर तो काल कसा आणला तर तसा आज पण आणायचा भरून. तर हेल भरून आणायचं. बैलगाडी घेऊन आलोय तळ्याकडच्या शेतात. तर कडबा बांधण्यासाठी आपलं नवीन दावं काढले आणि बैलांना आता मुंगशी बांधतो. इथं खायला काहीच नाही, पण पेंड्या बघून बैल खाली हे करतील. आणि आपले जनावर पप्पा घेऊन आले तिकडच्या खालच्या शेतात. तर तिकडे जनावर चरतात. नाही, एकच आहे, वेगवेगळं कर. तर आपल्या बाजूला जो ऊस होता ना तर त्या ऊसात आपले जनावर आहेत आणि ही आपली ज्वारी इकडे. कडबा बरेच दिवस झालं काढून ठेवलेला, कधी आत्ता न्यायला आलो तर आपण. जो साईडचा ऊस आहे ना ज्याच्यात आपले जनावर आहेत, इथं बगिरी आणि स्टॅलिन येत आहेत. तर हा आहे आत्याचा ऊस आहे, म्हणजे आत्याचं शेत आपल्याला चिटकूनच आहे. तर आत्याचा ऊस आहे आणि तो वाळून चालला होता, त्याच्यामुळे मग आता त्याच्यात आपण जनावरं चारतोय. तर पप्पा सकाळीच आले होते जनावरं घेऊन. तर त्या बघा ती राणी ऊसाच्या शेतातून वैरणीकडे आली. लईच पळते, तिला दावं नाही ना तर सारखी इकडं तिकडं पळते. बघा आता राणी जास्त शेतात आली आणि राणीसोबत देवशेनी आली. पण जातील कडबा खायला, कंटाळले त्या कडबा तर खाणार नाहीत, पाला पाला खातील. हे जनावर आता आणखीन पाऊण तास इथं राहिले ना, चरले ना, मग परत पप्पा कोट्यावर घेऊन येतात त्यांना. कारण की उन्हात मग खात पण नाहीत आणि इकडं सावली पण नाही ना बांधायला. फक्त एकच झाड आहे लिंबाचं, त्याच्या खाली सगळे जनावर बसणार नाहीत. आणि 1-2 जर बांधले तर सारखे ओरडतील. त्याच्यापेक्षा मग पप्पा सगळेच घेऊन येतात कोट्यावर. चला आता मी बैलगाडीत कडबा भरून घेतो. गाडी भरून झाली. वरच्या छोट्या शेतातली अर्धी भरली आणि ह्या शेतातला अर्धा कडबा भरला. तर एवढी गाडी भरली. बैल बारीक आहे ना एक, त्याच्यामुळे एवढीच भरली. ह्याच्यापेक्षा जास्त पण भरता येते, पण बस आपण थोडंच नेऊ, बाकी दुसरं पण काही काम नाही ना. तर भरली पण आणि बांधली पण. तर आता मी घरी घेऊन जातो कडबा. वैरणीची खेप घेऊन आलो आहे. तर पप्पा खाली थांबले जनावरापाशी. तर आता जनावर पण आणतील. माझी गाडी पोहोचले, मी बैलगाडी सोडतो, मग तोपर्यंत जनावर येतील, मग नंतर कडबा खाली करायचा. चल चिमणी. बैलगाडी सोडली तिथं तिच्या जागेवर. बैलांना जागेवर बांधले, पाणी पाजून बांधले आणि आता मी जनावरांची वाट बघतोय. ही गायबाने जनावर इकडं आलेत. ह्यांना आता हौदा न्यावं लागेल. आता आले पाण्यावर सगळे. इकडं महाग ते बांडे वासरू राहिले. थांब. त्यांना भरपूर तहाना लागलेले आहेत उन्हात आणि पळलेत पण. वृंदा आहे ह्याच्यातली खिलेरी धरून ठेवतो,
खिल्लारी पळाली की सगळे पळतात आणि सगळ्यात जास्त परेशान खिल्लारीच करते. ती बगीरा तक्षी आली पाण्यावर. चला त्यांना ह्यांच्या जागेवर बांधून घेतो. तर ह्यांना बांधलं ह्यांच्या जागेवर. देवशीने जागा चुकली, ती लास्टला गेली. खिल्लारी तिच्या जागेवर आहे. शुभश्री इथं मध्ये आली देवशीने जागेवर. म्हणजे ज्या जिथं थांबल्या तशा तशा बांधल्या. आता गंगा आणि हे चिल्ले पिल्ले पाणी पाजायचे, मग झाले कामं. म्हणजे फक्त जनावरांचे सकाळचे कामं झाले. आणखीन लय मोठे कुट्टी करायची, वैरणीची वैरण आणायची, लय मोठे काम आहेत आणखीन. मोत्या मोत्या काय म्हणतोयस? अयू चिखलाचे पाय जवळच येणार नाही मी तुझ्या. सर जवळ गेल्यास नुसते पॅन्टवर चिखल करतो पायाचा. त्याचे पाय बघा किती भरले चिखल्याने खालून. त्याच्या आता जिथं उभा त्याचा खड्डा सगळा चिखल केला त्याने. एक झोप घेऊन आता परत चाललोय दुसरी खेप आणायला. समोर चाललोय, पप्पा पाठीमागून येतीलच. आता आलो तळ्याकडच्या शेतात दुसरी खेप न्यायला. तर दुसऱ्या खेपेत ह्या शेतातलं होईल. म्हणजे खाली एक शेत आहे न्यायच्या, तर त्याच्यातलं राहील, ह्या शेतातलं होईल. पण म्हणजे बघू, मला पण एवढा अंदाज नाही जास्त कडबा ह्या शेतात बसेल नाही बसेल बैलगाडीत. आणि आपण कमी कमीच घेऊन नेतोय ना, एक बैल लहान आहे ना आपला, त्याच्यामुळे कमी कमी कडबा नेत होतो आपण. आता दुसरी खेप पण भरून झाली. आता हिला पण घरी खाली करून येतात तिसरी खेप न्यायला. पहिली बैलगाडी इथं खाली केली आणि दुसरी पण त्याच्या बाजूलाच इथं खाली करायची. त्याच्या बाजूला रिकामी जागा ना, तिथं बैलगाडी आली पण आणि दुसरी खेप इथं खाली केली पण आणि बैलगाडी गेली पण. आता मी जातो भरून द्यायला, पाठीमागून मी जातो आणि तिसरी बैलगाडी भरून देतो. ही तर दुसऱ्याच तुकड्यातली बैलगाडी आणखीन एक खेप भरेल दुसऱ्या तुकड्यात. मला अगोदर अंदाजच आला नाही की कडबा किती बसेल. आणि आपण कसं थोडं थोडं आणतोय ना. इकडच्या म्हणजे सगळ्या लोकांनी कडबे गोळा केलेत. आपली ही ज्वारी काढलेली 2 महिने झालेत इकडचे. म्हणजे सगळ्या लोकांची कडबे गोळा करायचे झालेत. ज्यांनी आपल्या काटवांच्या ज्वारीसोबत पेरली होती ना ज्वारी, तर त्यांचे राहिलेत. पण ज्यांनी ह्या ज्वारीसोबत ज्वारी पेरली होती तर त्यांच्या तर सगळ्यांचे कडबे गोळा झालेत. आपणच लास्ट राहिलोत. तर आज आपलं पण इकडं आता आणखीन एकच खेप न्यायची, मग राहिलेला उद्या न्यायचा. खालचं जे शेत आहे ना त्याच्यातला उद्या न्यायचा आणि आज ह्या शेतातला न्यायचा. तर आता आपली बैलगाडी पण येते तिकडं समोर, बैलगाडी येते. मला वाटतं आता ह्या खेपेमध्ये ह्या शेतातला, ज्या शेतात उभा आहे ना त्या शेतातला कडबा पूर्ण न्यायचा होईल. जनावरांचा चालू आहे आराम. तर थोड्याच वेळात जे बाकीचे जनावर आहेत ना त्यांना गोठ्यात घ्यायचं आहे. इथं जे केळीचं रोप होतं ना, तर ते चुरगळलं होतं. म्हणजे त्याचे पान वगैरे मोडले होते. आपण आद्रकीत जाय करत होतो ना, तर त्यावेळेस आद्रकीच्या वजाने ह्याचे पानं मोडले होते. पण हे परत जमिनीतून आलं आहे, तर त्याला आता छोटं पान आलं आहे. आणि जे पलीकडं होतं ना, तर ते दुसरं वाळून गेलं. ते पलीकडं लावलं होतं तर ते वाळून गेलं. त्याला मी उकरून बघितलं तर त्याच्यात जीवच राहिला नव्हता. पण हे आहे, हे येईल मला वाटतं. कारण की लहान लहान रोप आहेत ना, उष्णता सहन होत नाही त्यांना उन्हाळ्याची. बैलगाडी सोडून बैलांना पाणी पाजले. आता बैलांना खायला टाकतो. ही गाडी खाली केली नाही, शेवटला आणलेली, तर तिथं जागा नव्हती त्याच्यामुळे कडबा बैलगाडीतच राहून दिलाय. अरे पाय पडला दारूवर.
जेवण वगैरे झालंय, 4 वाजून गेले, थोडासा उशीर झालाय. कडबा आणत होतो ना त्याच्यामुळे जेवायलाच उशीर झाला. तर आता हे इकडं आलो जनावरांना मध्ये बांधतो. तरी पण वाट बघूनच आहेत, ह्यांना पण उशीर झाला आज थोडा. त्यांना आता गोठ्यात बांधतो आणि खायला टाकतो. आज सकाळी थोडी लाईट गेली होती ना आणि आली उशिरा, तर थोडाच वेळ राहिली. तर कुट्टी सकाळी टाकणे एवढी झाली होती, तर मग संध्याकाळी यांना वैरण तशी विदाऊट कुट्टी टाकली. तर यांनी अशी गव्हाणीत राखली. वृंदाचं खाऊन झाले. असाच कडबा समोर ठेवलाय. आणि इकडं खाली तर लय सांडलाय, किलरीन लय मोठा सांडलाय कडबा खाली. मी उचलून गव्हाणीत टाकतो. ते अशी कुट्टी नसेल ना तर असं सांडूनच खातात. आता 6 वाजलेत, गायांचं खाऊन पण झालंय. चिमण्या खाली बसलाय आणि सगळे वाटेच बघतात. ह्यांना पाणी पाजून घेतो आणि ओम पण मला मदत करणार आहे. तर तो मदत पण करतो आणि कधी कधी एक्स्ट्रा काम पण वाढवतो. म्हणजे त्याला जनावर वगैरे व्यवस्थित बांधता येत नाहीत किंवा त्यांच्या जागेवर व्यवस्थित बांधता येत नाहीत ना, त्याच्यामुळे मलाच बांधावं लागते. तो लिंबू टिंबू म्हणूनच करतो आणि कधी कधी काम पण वाढवतो जास्तच. वय गव्हाणीचे जनावर पाणी पाजून झालेत. आता पिल्ल्यांना पाजते पाणी. हे पण पिल्लू लास्ट आहे. पिल्ल्यांचा आवाज आहे. आता माझा आवाज बघितला ना, ऐकल्यावर ते बघा शांत झाले. ते जवळ माणसाचा आवाज ऐकला ना तर हे जास्त आवाज करत नाहीत. म्हणजे त्यांना आता थोडं थोडं समजायला लागले. नाही तर आधी ते सारखा आवाज करायचे, पण आता ते माणसाचा आवाज ऐकला ना तर शांत राहतात. आणि थोड्या वेळाने माझा त्यांना कळलं नाही, ते कोणी बोलतच नाही आता, की लगेच आवाज चालू करणार ते. पण मला पलीकडच्या रूममध्ये गेले आवाज येत असतो.